किमान त्यांनी तरी मला शहाणपणा शिकवण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, असं त्यांनी शरद पवारांना विधानसभेत सुनावलं होतं. असंच एक विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना पत्रकारांशी गप्पा मारताना त्यांचा पारा चढला आणि त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदारांना सुनावलं. ते बिनधास्तपणे बोलले, अहो या आमदारांचं काय सांगता, यांची भाषा बंडाची आहे, वृत्ती गुंडाची आहे, पण प्रत्यक्ष कृती एकदम थंड आहे. हिम्मत असेल तर पाडून दाखवा माझं सरकार. एवढ्यावरच बाबासाहेब थांबले नाही, तर गप्पांच्या नादात त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना गिधाड, ढेकून, मच्छर अशा अनेक शब्दात हिणवलं. मग काय, हे प्रकरण आमदारांनी जरा इगोरच घेतलं, त्यांच्या त्या जिव्हारी लागलं. परिणाम असा झाला की संतापलेल्या सत्ताधीश आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला आणि स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याविरुद्ध हक्कभंग आणणारा महाराष्ट्रातली ही पहिली आणि शेवटची अशी एक दुर्मिळ घटना बनली. त्यांची मुख्यमंत्रीपदावरनं उचलबांगडी झाली. बरं, आता इतकी मोठी घटना झाल्याच्या नंतर शांत बसतील ते बाबासाहेब कसले? त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि तीही मिश्किलपणे. ते म्हणाले, माझं मुख्यमंत्रीपद जरी काढून घेतलं असलं तरी मला आयुष्यभर माझी मुख्यमंत्रीपद हे मला मिळालेलं आहे आणि ते माझ्याकडनं कोणीच काढून घेऊ शकणार नाही.